जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. बघा, एमजीपी जी आहे याची म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे की 2026 ला जे ऍड आलेले आहे त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीची जे ज्युनियर इंजिनिअरिंगची टेस्ट सिरीज आहे ती आपण आज लॉन्च केलेली आहे. एकदम क्वालिटी प्रश्न टाकलेले आहे कारण की आयबीपीएसच्या नवीन पॅटर्न नुसार आपण हे सर्व स्पष्टीकरणासह टेस्ट सिरीज देत आहे. त्याचा मी एक तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो. आणि टेस्ट सिरीजची क्वालिटी एवढी जोरदार आहे की मेकॅनिकलचे जे 50 प्रश्न आहेत, तुम्हाला सिक्वेन्स कसे प्रश्न असतात सर्व दाखवणार आहे मी. 50 प्रश्न असे 10 टेस्ट सिरीज आहेत तर जवळपास 500 मेकॅनिकलचे प्रश्न तुमचे एकदम क्वालिटी प्रश्न काढलेले आहे. एकूण एक प्रश्न हा जोरदार आहे. तर यामध्ये कशा प्रकारचा राहणार आहे सर्व सविस्तर सांगतो. पहिले सिलेबस पॅटर्न काय असतो ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, इकडे तुम्हाला थोडं मी पहिले हे दाखवतो की आपले 100 एमसीक्यू आहे, 200 मार्क्ससाठी आहे, 2 तासाचा पेपर राहतो. यामध्ये टेक्निकलचे लक्षात घ्या, यामध्ये टेक्निकलचे 50 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे की मेकॅनिकलचे असणार आहे. कशाचे असणार आहे? हे मेकॅनिकलचे, लक्षात ठेवा. आणि हे मेकॅनिकलचे 50 प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा स्कोर वाढवण्यासाठी. आणि जर तुम्ही मेकॅनिकलचे 50 प्रश्नापैकी जर 40-45 मार्क्स काढले तर इकडचे बघा, मराठीमध्ये तुम्हाला 10 प्रश्न पाहायला मिळतात, इंग्लिशमध्ये 10 प्रश्न आहे तुम्हाला, जीएसचे 15 प्रश्न आहे आणि रिझनिंगचे 15 प्रश्न आहे. याचे सुद्धा आपण क्वालिटी प्रश्न टाकलेले आहेत जे तुम्हाला डायरेक्ट आयबीपीएस पेपरमध्ये विचारणार त्या लेवलची आपण हे पुन्हा टेस्ट सिरीज आणि थोडे अवघड केलेले आहेत काही ठिकाणी कारण की तिथे तुमचे प्रश्न बनले पाहिजेत ते यासाठी. तर हे सविस्तर आपण घेतलेलं आहे. मेकॅनिकलचा सिलेबस तुम्हाला एकदा दाखवून देतो कारण की आयोगाने म्हणजे जे एमपीसी आहे किंवा एमजीपी आहे यांनी मेकॅनिकलचा सिलेबस दिलेला नाहीये. जो आपला आता कारण की हे तुम्हाला माहित आहे जीवन प्राधिकरण मध्ये जाते म्हणजे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट मध्ये जाते, त्यामुळे जो जिल्हा परिषदला सिलेबस होता तो आपल्याकडे होता. त्याच्या बेसिसवर आपण ही टेस्ट सिरीज पूर्णपणे बनवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी होतं, थर्मल इंजिनिअरिंगचा सिलेबस होता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला थेअरी ऑफ मेकॅनिक्स पाहायला भेटते. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर बरेच प्रश्न बनतात. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, ठीक आहे, पॉवर इंजिनिअरिंग झालं, हे बरेच टॉपिक आहे याच्यातले जे तुम्हाला माहित असते. ऑटोमोबाईलचे सिस्टीमचं आहे, तर काही रिन्युएबल एनर्जी सिस्टीमवर प्रश्न टाकले आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग याच्यावर सुद्धा प्रश्न आपले बनतात. तर हे सर्व मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे हा आपण इथं पूर्णपणे कव्हर केलेला आहे, लक्षात घ्या. आणि यासारखीच हे टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे. मी टेस्ट सिरीज तुम्हाला दाखवतो. आणि फीज किती आहे टेस्ट सिरीजची? बरेच जण मला फीज विचारतात, पहिले फीजच सांगू देतो तुम्हाला. तर हे जे आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे लक्षात घ्या, या टेस्ट सिरीजची फीज खूप कमी ठेवलेली आहे. 10 पेपर क्वालिटी प्रश्न फक्त आपण हे जसे 500 फीस ठेवली तुम्ही टोटल, पण याच्यावर आपण डिस्काउंट दिलेला आता आणि हे 350च्या जवळपास प्लस जीएसटी लागेल काहीतरी 10-20 रुपये. तर 350 रुपयाला हे टेस्ट सिरीज पडणार आहे 10 पेपर, लक्षात घ्या. 350 रुपयाला. मी पहिले पेपर दाखवतो. पेपरसाठी आपल्या ऍपवर जावं लागेल. आपल्या ऍपची लिंक मोरमध्ये जाऊन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मी इथे ऍप ओपन करून दाखवतो तुम्हाला. आणि ऍपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा एमजीपी टेस्ट सिरीज मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे दिसेल. पहिला पेपर सर्वांसाठी फ्री दिलेला आहे मी, फ्री. तुम्ही पाहू शकता, क्वालिटी बघू शकता. एकूण एक पेपर खूप जोरदार टाकलेला आहे, ठीक आहे. तर कंटेंट मध्ये जातो मी इथून कारण की मी होमवर असल्यामुळे माझ्या हे टेस्ट 1 मध्ये मी ओपन केलेलं आहे सर्वांसाठी, तुम्ही पाहू शकता. तर टेस्ट 1 मी दाखवत नाही, म्हणणार सर तुम्ही टेस्ट 1 दाखवला बाकी नाही, तर एखादा मधातला घेऊन घेऊ, टेस्ट 5 घेऊन घेऊ, ठीक आहे. टेस्ट 5 मी दाखवतोय तुम्हाला, ओके. तर टेस्ट 5 मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज कशी दिसणार बघा. तर हे पूर्ण पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. पीडीएफची झेरॉक्स काढल्यानंतर तुम्ही देऊ शकता. स्पष्टीकरण कसं आहे सर्व सविस्तर समजून सांगतो. बघा, आपल्यामध्ये पहिले सेक्शन आहे मेकॅनिकल इंजिनिअरचं. तर याच्यामध्ये मेकॅनिकलचे 50 प्रश्न पाहायला मिळेल. सर्व प्रश्न हे मेकॅनिकलचे इंग्लिश माध्यमात असतात म्हणून इंग्लिशमध्येच आहे. प्रॉपर आपण इंग्लिश माध्यमातले हे एकूण 50 प्रश्न बघा, 50चे 50 प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. विच कंपोनंट ऑफ आयसी इंजिन कन्वर्ट रेसिप्रोकेशन मोशन ऑफ रोटरी मोशन, खूप जोरदार प्रश्न आहे. विच स्ट्रेस इज मॅक्सिमम ऍट द आउटर फायबर. तुम्ही म्हणा सर हे सिंगल लाईन प्रश्न आहे. हो बघा, सिंगल लाईन प्रश्न खूप चुकतात. आणि हा पेपर जो होता हा डिप्लोमा लेवलचा पेपर होता, नंतर त्यांनी इंजिनिअरिंग वाल्यांना अलो केलं होतं, त्यामुळे त्याची लेवल त्या लेवलची आणि प्रश्नाची क्वालिटी खूप जोरदार आहे. जर तुम्ही हे 50 मेकॅनिकलचे प्रश्न आणि असे 10 पेपर म्हणजे जवळपास किती झाले 500 प्रश्न पाठच करून ठेवा. जर कोणी अभ्यास नसेल केला किंवा लेट काहीतरी जॉईन केली असेल, आपल्या क्लासला लेट जॉईन झाले असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, एवढं तरी कम्प्लीट करा. 350 रुपये आपण कुठेही खर्च करतो. एका मूवीची पिक्चरची तिकीट असते 350, लगेच पिक्चरला जातोय ना, धुरंधर पाहायला गेले असेल 350 रुपयाला. पण स्वतःच्या करिअरसाठी आपण 350 रुपयाची टेस्ट सिरीज घेत नाही, हे खूप अशी म्हणजे शोकांतिका वाटते, काही वाईट गोष्ट वाटते. तर असो, तर हे टेस्ट सिरीज मध्ये बघा 50 प्रश्न तुमचे पहिले मेकॅनिकलचे झाले. त्यानंतर 50 नंतर मराठीचा शिक्षण चालू होतं बघा. इथे दिसत तुम्हाला मराठीचा शिक्षण, मराठीचे 10 प्रश्न आहे बघा. ते पण एकदम क्वालिटी प्रश्न आहे. त्यामध्ये व्याकरण, ग्रामर जे की समानार्थी, विरुद्धार्थी सर्व शब्द जे आपण क्लासला शिकवलेलं आहे सगळं. त्यानंतर इंग्लिशचे तुम्हाला पुन्हा 10 प्रश्न पाहायला मिळतात. इंग्लिशचे तुम्हाला 10 प्रश्न इथं मिळेल. इंग्लिशची पण क्वालिटी आयबीपीएस ज्या लेवलला घेते त्या लेवलची ठेवलेली आहे बाबा. हा, त्याच्यामध्ये इडम, फ्रेजेस, सिनोनम, अँटोनम सर्व घेतलेलं आहे बघा. अँटोनम ऑफ द वर्ड पूर्ण प्रॉपर ठेवलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यानंतर सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञान जे असते हे दोन्ही भाषेत आहे आपलं, म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, कारण की पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला दोन्ही याच्यात मिळून जाणार आहे. इंग्लिशमध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी. तर त्यानंतर बघा
हे जे 15 प्रश्न राहतात आणि त्यानंतर मॅथ रिझनिंग. तर मॅथ रिझनिंग बरेच जण लाईटली घेताय. मॅथ रिझनिंग चांगलं करा, कारण की तुम्ही मेकॅनिकलचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे, तर इथे तुमचं मॅथ रिझनिंग चांगलं पाहिजे. तर त्याची सुद्धा क्वालिटी खूप जोरदार ठेवलेली आहे. याच्यामध्ये रिझनिंगचा सेक्शन जास्त विचारतात, पण रिझनिंगचे प्रश्न सुद्धा ठेवले जास्त आपण आणि मॅथचे सुद्धा ठेवलेले आहे. तर असे हे एकूण तुमचे प्रश्न बनतात 100. आता याच्यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर त्याचं मोर अनालिसिस डिस्क्रिप्शन मध्ये दिसणार. बघा, हा क्वेश्चन नंबर, त्याचा ऑप्शन का बरं त्याचा आन्सर इंग्लिशमध्ये. तर मेकॅनिकलचे 50च्या 50 प्रश्नाचा आपण अनालिसिस सुद्धा घेऊन आलो. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, प्रॉपर बघून घ्या. त्यानंतर यानंतर आपण खाली आल्यानंतर बघा, इथून तुमचे मराठीचं चालू होते, तर मराठीचं प्रॉपर अनालिसिस, मराठी नंतर तुमचं इंग्लिशचं चालू होणार, इथून इंग्लिशचं अनालिसिस, इंग्लिश नंतर तुमचं नेक्स्ट चालू होणार आपलं जीकेचं. तर जीकेचं अनालिसिस म्हणजे जर तुम्ही 10 पेपर जर सॉल्व्ह केले, तर त्या 10 पेपरचं अनालिसिस केलं, तर समजून घ्या तुम्ही डबल अभ्यास केला. म्हणजे 10 पेपरच्या ऐवजी 20 पेपर सॉल्व्ह केले, कारण की अनालिसिस मध्ये आणखी एक्स्ट्रा माहिती आपण त्याच्यामध्ये इनपुट केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळेल. म्हणजे तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे टेस्ट सिरीजचं अनालिसिस करणार आफ्टर पेपर, त्याच्यानंतर तुम्हाला समजणार की आपण किती पाण्यात आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवा, हा चान्स पुन्हा येत नाही. हे बघा, आपण मॅथचं पण पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे, मॅथचं सुद्धा स्पष्टीकरण आणलेलं आहे. तुम्ही मॅथचं पण स्पष्टीकरण बघू शकता. खाली तुम्हाला सर्वात खाली एक OMR दिलेली आहे, याच्यासाठी की बाबा तुम्ही OMR वरून थोडं डॉट करून, कारण की तिथं आपला कॉम्प्युटर बेसिस पेपर आहे, तर इथे तुम्हाला OMR वर तुम्हाला सेट करून घ्यायचा, तो झेरॉक्स काढून घ्यायचे आणि ह्या बॅचेस. तर हे सगळं आपण आपल्यानुसार चालू केलेलं आहे. तर हे पूर्ण जे टेस्ट सिरीज आहे मी तुम्हाला दाखवून देतो. हे टेस्ट सिरीज या पॅटर्नवर आधारित आहे. लक्षात आलं का? टेक्निकलचे 50 प्रश्न, नॉन टेकचे एवढे प्रश्न. मी स्पेशल MGPचा एक ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. आतापर्यंत तो ग्रुपमध्ये मी जास्त गोष्टी टाकल्या नाही आहे, पण आता MGP साठी मी युट्यूबला सुद्धा लाईव्ह येणार आहे. काही आणखी टेक्निकलचे क्वेश्चन जे आहेत ते आपण इथे घेणार आहे स्क्रीनवर. ठीक आहे, बिलकुल युट्यूबला येणार आहे. मी बोललो तुम्हाला की MGPचे आपण पूर्णपणे युट्यूबला येऊन पण क्वेश्चन सिरीज घेऊ. ज्यांना त्या सिरीजला जॉईन करायचं युट्यूबला पण घेऊ, काही आपण मेंबरशिप मध्ये पण घेऊ युट्यूबच्या. ज्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये मी MGPच्या ग्रुपची, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे. मोरमध्ये जाऊन तुम्ही जा, त्याला जॉईन करून घ्या. तिथे मी काही डेटा पण टाकणार आहे. आता ऍक्टिव्ह मध्ये येणार आहे तो ग्रुप पूर्णपणे. आता 1-1.5 महिन्यामध्ये, समजून घ्या 1.5 महिन्यामध्ये आपली एक्झाम आहे. तर बरेच जण एक्झाम विचारतात, सर एक्झाम केव्हा आहे? तर 1.5 महिना पकडून घ्या आपला. ठीक आहे, म्हणजे जवळपास तुमच्याकडे आता इथून 50 डेज आहे. 50 ते 60 दिवसामध्ये पेपर होण्याची शक्यता जास्त आहे, कारण की आपला सर्व त्यांच्याकडे डेटा गेलेला आहे. तर आता या पॅटर्ननी तुम्हाला मराठी, इंग्लिश, GS सर्व मी एकदा याच्यावर लेक्चर घेतलं होतं की मराठीचं पॅटर्न कसं असते, इंग्लिशचं पॅटर्न कसं असते. बघा, इथं सर्व किती जागा आहे, सर्व ते तुम्हाला आधी सांगितलं. आता त्याच्यावर बोलून काही अर्थ नाहीये. मराठीमध्ये हे सगळं सर्व जे इम्पॉर्टंट असते, जे IBPS विचारते, तेच आपण इथे घेऊन आलेलो आहे. तर हे सर्व स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला पेपर समजला असेल. ऍपची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि पूर्ण पेपर पॅटर्न हे आपण बनवलेलं आहे. तर एकूण असे हे 10 पेपर आहे विथ अनालिसिस. सर्वांनी हे टेस्ट सिरीज बाय करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण बघा, AMV ITU ची सुद्धा नवीन बॅच चालू केलेली आहे, एकदम जोरदार आहे. ऍपमध्ये तुम्हाला दिसून जाणार. तिथे सुद्धा मी प्रत्येक गोष्टीची टेस्ट सिरीज घेतलेली आहे. ही प्रिलिमची बॅच आहे. मेन्सची बॅच 8 ते 10 दिवसामध्ये आपली स्टार्ट होणार आहे. ते पण बॅच एकदम जोरदार होणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी पण जुळून राहा. आणि समजा तुम्हाला आता MGPची पण बॅच लावायची आहे, कारण की वेळ अजून आहे आपल्याकडे, तर MGPची बॅच ज्यांना लावायची आहे त्यांनी लक्षात ठेवा, मी तुम्हाला दाखवून देतो माय कोर्सेसमध्ये MGPची. हा, इथे आहे बघा, हे महाराष्ट्र झोन. याच्यामध्ये तुम्ही MGPचं बघू शकता. याच्यामध्ये कंटेंटमध्ये सर्व MGPचा कंटेंट आहे. ज्यांनी बॅच घेतली त्यांना टेस्ट सिरीज बाय करायची गरज नाहीये. त्यांची टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी इथे टाकलेली आहे. ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांच्यासाठी पुन्हा तुम्हाला बॅच घ्यायची गरज नाहीये. बाकी सर्व आपण इथं दिलेलं आहे. आणि जेवढं होईल आणखी याच्यामध्ये आपण आता एक्स्ट्रा माहिती किंवा एक्स्ट्रा व्हिडिओज किंवा एक्स्ट्रा जेवढं होईल तेवढं, मी तर म्हणतो प्रश्नच जास्त सॉल्व्ह करा. कारण की तुम्ही किती अभ्यास केला तरी पण ते प्रश्न समजणं गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज, आणखी जर एखादी 10 टेस्ट सिरीज किंवा 5 टेस्ट सिरीज माझ्याकडून एक्स्ट्रा ऍड होत असेल तर मी ते पण प्रयत्न करतो. कारण की खूप मेहनत लागली आहे. प्रत्येक प्रश्न पाळा लागले, कारण की IBPSचं पॅटर्न आहे नवीन. त्याच्यामध्ये त्यांनी रूल केला 50, 10, 10, 10. तर खूप काही सेटिंग, प्रश्न त्याच लेवलचे पाहिजे, तर सर्व करावं लागलेलं आपल्याला. तर हे आपण इथं सर्व केलेलं आहे. तर आपली AMV ITU ची सुद्धा बॅच आता जे आहे ते सुरू झालेली आहे नवीन, ज्यांनी लावायचे असेल. त्यानंतर कंबाईन संकल्प बॅच सुद्धा सुरू झालेली आहे, ज्यामध्ये PSI STISO राज्यसेवेची बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे. आणि जे विद्यार्थी सरळ सेवा करत आहेत, तलाठी, MGP, न्यायालय भरती, पोलीस भरती, त्याची सरळ सेवेची सुद्धा बॅच चालू झालेली आहे. तुमचे काहीही याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर बिनधास्त मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि ही जी बॅच आहे आपली आता जे टेस्ट सिरीजची, ही आपली लॉन्च झालेली आहे. तर सर्वांनी याला जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, तर MGP बद्दल कुठलेही प्रश्न असेल तर ग्रुपमध्ये मी सांगतो तुम्हाला. काही अपडेट असेल की एक्झाम केव्हा आहे, एक्झामचं डेट किती राहणार आहे, काही चेंजेस झाले, काही आणखी ऍडिशन झालं तर सर्व्हिस तर मी युट्यूबला पण सांगणार आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप दिलाय त्याच्यावर पण सांगणार. आणि बऱ्याच काही आता गोष्टी आपण तिथे घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.